नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता 7वीतून 8वीमध्ये आला आहात. आपण आता आपल्या मराठी विषयाला सुरुवात करणार आहोत. आपली पहिली कविता आहे, आम्ही चालवू हा पुढे वारसा. वारसा म्हणजे परंपरा. सर्वप्रथम ही जी कविता लिहिली आहे त्या कवीचा आपण परिचय घेणार आहोत. कवीचे नाव आहे जगदीश खेबुडकर. जगदीश खेबुडकरांचा जन्म 1932 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 2011 साली झाला. ते एक प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यांसाठी लेखन केले आहे. त्यांना अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत. गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यांसारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत. आता कवीने ह्या कवितेतून काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर गुरुच्या शिकवणुकीतून सद्गुण अंगी बाळगून सत्कार्य करणे. म्हणजे गुरुने आपल्याला जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा आपण स्वतःच्या अंगी करायची म्हणजे हमें क्या करना है, ये जो सद्गुण है उसको अपनाना है. म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. गुरुने जो दिलेला वारसा आहे, जी परंपरा आहे, ती परंपरा पुढे चालू ठेवायची. म्हणजे जे संस्कार गुरुने दिलेले आहेत त्या संस्काराचा आपण पुढे अंगीकार करून ते संस्कार इतरांना द्यायचे आहेत. आणि हा जो वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी देत आहे. आता आपण ही कविता बघूया. आम्ही चालवू हा पुढे वारसा. ऐका, वाचा, म्हणा. ऐका म्हणजे सुन्ना, वाचा म्हणजे पढ़ना, आणि म्हणा म्हणजे बोलना. आता सर्वप्रथम बाजूला चित्र दिलेलं आहे पहा. ह्या चित्रांचे व्यवस्थित चांगल्या प्रकारे निरीक्षण करा. ह्या चित्रांचे निरीक्षण करा. पहिलं चित्र बघा. काय दिसते मुलांना तुम्हाला? गुरु शिष्यांना काय देत आहे? ज्ञान देत आहे, शिकवत आहेत. कुठे बसलेले आहेत गुरु? एका झाडाखाली. त्याच्यानंतर दुसरे चित्र पहा. टीचर मुलांना काय करत आहेत? शिकवत आहेत. तुम्हाला तुमची शाळा आठवत असेल ना? तुमचा वर्ग देखील आठवत असेल. तुम्ही देखील अशाच प्रकारे वर्गात बसलेले असतात आणि शिक्षक तुम्हाला काय करत असतात? शिकवत असतात. त्याच्यानंतर तिसरं चित्र पहा. ह्या चित्रात काय दिसत आहे? मुलं काय करत आहेत? संगणक कक्ष में बैठे हुए हैं, कॉम्प्युटर लॅबमध्ये. आणि ज्याप्रमाणे तुम्ही कॉम्प्युटरमध्ये बसलेले असतात तशाच प्रकारे ही मुलं बसलेली आहेत आणि तिकडे त्या ठिकाणी ज्ञान घेत आहेत. आता आपण कवितेला सुरुवात करणार आहोत आणि कवितेचा भावार्थ, अर्थ समजून घेणार आहोत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरु म्हणजे कोण? शिक्षक. वारसा म्हणजे वडिलोपार्जित थोरांची शिकवण, संस्काराचा ठेवा. वडिलोपार्जित म्हणजे काय? म्हणजे आपल्या वडिलांची जी संपत्ती आहे, वडिलांनी जो ठेवा ठेवलेला आहे, जे संस्कार आहेत आणि जो संस्कार आपल्याला मिळालेले आहेत
त्यांना सांगतात वारसा. त्याच्यानंतर ज्ञानरूपी वसा. ज्ञानरूपी वसा म्हणजे ज्ञानाचे व्रत. ज्ञान म्हणजे ज्ञान. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. म्हणजे आपल्या शिक्षकाने, आपल्या गुरुने जे संस्कार जे आपल्याला दिलेले आहेत, जी शिकवणूक आपल्याला दिलेली आहे, ती शिकवणूक आपण काय करायची आहे, पुढे चालू ठेवायची आहे. आता दुसरा पॅराग्राफ. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही वृक्ष कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. पिता, पिता म्हणजे वडील, पिताजी. बंधू, बंधू म्हणजे भाऊ, हमारे भैया. स्नेही, स्नेही म्हणजे मित्र, सोबती, हमारे दोस्त. कल्पवृक्षाची वैशिष्ट्य म्हणजे, कल्पवृक्ष म्हणजे काय, की ज्या वृक्षामुळे आपल्याला फायदा होतो, म्हणजे त्या वृक्षाची प्रत्येक भाग आपल्याला उपयोगी असते, त्याला सांगतात कल्पवृक्ष. कवडसा, कवडसा म्हणजे किरणाचा झोत. आता किरणाचा झोत म्हणजे काय, जैसे हमारे घर में छप्पर होता है और ऊपर सूरज के किरणें जैसे आते हैं, उस छप्पर में छोटा सा होल होता है और वो सूरज की किरणें उस होल में से जैसे हमारे घर में आते हैं, उसको कहते हैं किरणाचा झोत म्हणजे कवडसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. म्हणजे काय, की गुरु आपले पिता समान, बंधू समान असतात. स्नेही, स्नेही म्हणजे ते आपले असतात, मित्राप्रमाणे, सोबतीप्रमाणे. आणि माऊली म्हणजे आई, आईप्रमाणे असतात. ते आपल्याला पिताचे, बंधूचे आणि आईचे प्रेम आपल्याला देत असतात. ते एका कल्पवृक्षाप्रमाणे असतात आणि कल्पवृक्ष ज्याप्रमाणे आपल्याला सावली देते म्हणजे छाया देते, त्याप्रमाणे आपले हे गुरुजी असतात. आणि गुरुजी एक सूर्याप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे आपल्याला मिळतात, त्याचप्रमाणे गुरुजी आपली ज्ञानरूपी किरणे आपल्याला देत असतात. आता तिसरा पॅराग्राफ बघूया आपण. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरीही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. अंकुर, अंकुर म्हणजे नुकतेच वर आलेले दल. जैसे एक छोटे बीज को जैसे अंकुर निकलता है, वैसे एक बीज है हम. बीज म्हणजे बियाणे. फलद्रूप, फलद्रूप म्हणजे फळा फुलांनी बहरलेला. फळा फुलांनी बहरलेला मतलब जैसे एक पेड़ होता है और पेड़ को जैसे पेड़ जैसे फल और फूलों से भरता है, बहरलेला, बहरलेला म्हणजे फुललेला. तर जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरही फुले. हम एक बीज की तरह थे, लेकिन गुरु ने जसं आपल्याला शिक्षा दिली, शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, त्या ज्ञानामुळे आज आपली प्रगती झालेली आहे. आपण फुललेलो आहोत. आपलं बीज जे आहे ते बीज राहिलेलं नाही, त्याला अंकुर फुटलेला आहे. आणि फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. आणि ह्या ज्ञानामुळे, जे गुरुने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानामुळे आपले वृक्ष जे आहे ते बहरलेलं आहे, फुललेलं आहे. आता आपण तिसरा पॅराग्राफ घेणार आहोत. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. धीरता म्हणजे धैर्य, धाडस. शूरता म्हणजे शौर्य, वीरता म्हणजे पराक्रम, ध्यास म्हणजे ओढ. आपण जे गुरुने शिकवलेलं आहे, जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, ते शिकून, अंगी बाळगून, त्या ज्ञानावरून आपण धीरता शिकणार आहोत, शूरता शिकणार आहोत आणि वीरता शिकणार आहोत. आणि धरू थोर विद्ये सवे नम्रता, आणि आपण नम्रता अंगी करणार आहोत. नम्रतेचा जो गुण आहे तो आपण अंगी बाळगणार आहोत. आणि मनी ध्यास हा एक लागो असा, आणि मनामध्ये फक्त हा एकच ध्यास, एकच ओढ लागणार आहे.
चौथा पॅराग्राफ. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा. मनी म्हणजे मनात, दुष्ट म्हणजे वाईट दुर्जन, शासन म्हणजे शिक्षा, गुणी म्हणजे गुणवान, सज्जन म्हणजे चांगला माणूस. मनी मानसी म्हणजे मनात, ठसा म्हणजे गुणगाठ, कोई भी निशाणी. जरी दुष्ट कोणी करू शासन, म्हणजे आम्हाला कोणी दुष्ट दिसलं, कोणी दुर्जन माणूस वाईट माणूस दिसला, तर त्याच क्षणात आम्ही त्याला काय करू? शासन. शासन म्हणजे शिक्षा. गुणी सज्जनांचे करू पालन, म्हणजे जो चांगला माणूस आहे, गुणी आहे, सज्जन आहे, त्या माणसाचे आम्ही पालन, पालन म्हणजे त्या गुणांचे आम्ही पालन करू, त्या माणसाला आम्ही स्वतःमध्ये अंगीकारू. मनी मानसी हाच आहे ठेवा, आमच्या मनामध्ये हाच ठेवा आहे आणि हाच ठेवा आम्ही अंगीकारणार आहोत. पुढे बघूया. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा. त्याग म्हणजे समर्पित जीवन, त्यागमय जीवन. सेवा म्हणजे काळजी. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. दिशी म्हणजे दिशा, दिशांमध्ये. पुण्यवंत म्हणजे पुण्यवान, सत्कर्मी. भल्या म्हणजे चांगल्या माणसा. तुझी त्यागसेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा. कवी येथे सांगत आहे की हे भल्या माणसा, हे पुण्यवंता माणसा, कोणाला? गुरुला सांगत आहेत की तू जे त्याग केलेला आहेस, तू जे आम्हाला सेवा दिलेली आहे, आम्हाला जे ज्ञान दिलेले आहे, ते ज्ञान आम्ही फुकट घालवणार नाहीत. तर हे ज्ञान, हा जो ठेवा तू आम्हाला दिलेला आहे, हा ठेवा आम्ही इतरांना देऊन तुमची कीर्ती दाही दिशा पसरविणार आहोत. मुलांनो, ही कविता जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही या ग्रुपवरती हे चिन्ह पाठवा. आणि जर ही कविता तुम्हाला समजली नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.